न्यूज 04 महाराष्ट्र मराठी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर। अध्यक्षपदी जगप्पा कांबळे यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईची बैठक नुकतीच गुरुवारी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी रिपाईचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत शेडा आर्किड ठाणे येथे संपन्न झाली। सदर सभेमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सहचिटणीस इत्यादी पदावर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी जगप्पा कांबळे यांची रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनानुसार बिनविरोध निवडून घोषित केली। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विजय पंडित, श्रीकांत सावंत, गोकुळ पांडे, दीपक पाटील, बबनराव शिंदे, पंडित टोमके यांची निवड जाहीर केली। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी मधुकर मांजसकर, वसंतराव गवई, भाऊसाहेब डोंगरे, अर्जुनराव खंडारे, रमेश शिवचरण, किशोर वाघमारे यांची निवड जाहीर झाली, तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी मारुती सोनवणे, गोपाळ रायपुरे, अशोक उमरे व संघराज बिराजदार यांची निवड घोषित झाली। निवड झालेले पदाधिकारी यांचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले। यावेळी राजेंद्र गवई यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात, डॉ. तेजस्विनी गौतम गोसावी, रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, मुंबई प्रदेश खजिनदार संजय थोरात, सातारा प्रतिनिधी हेमंत भोसले, भास्कर केदारे, शशिकांत रसाळ, नेताजी कांबळे, अनिल रोकरे, राजेंद्र जाधव, प्रमोद वाघमारे, बाळाबाई मिटकर, जयराम मोरे, श्रावण पाटील, हिरादास सोनवणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। राबवली आणि एकच फॉर्म आल्यामुळे जगप्पाजी यांची फेरनिवड झाली। याच्यापूर्वी त्यांची अशी मिड टर्म मध्यवधी निवडणूक झाली होती, पण आता ही कायमची निवडणूक झालेली आहे। तेव्हा जगप्पा कांबळे यांची फेरनिवड झाल्याचं मी घोषित करतोय। आणि त्यानंतर त्यांनी कार्यकारिणी सुद्धा जाहीर केलेली आहे। श्रीकांत सिंग सावंत आहेत, सोलापूर जिथे आलेले नाही आहेत। महाराष्ट्र सरचिटणीसमध्ये रमेश शिवचरण आहेत महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्रातील सोनवणे आणि संघराज बिराजदार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा नंबरचं पद हे महाराष्ट्राचे खजिनदार डॉ. गौतम गोसावी यांचे पद दोघे जण एकमेकांना पत्र देतील। आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होता। आमची 15 जूनला सोलापूर येथे बैठक झाली। इंटर पार्टी इलेक्शनचा टाइम टेबल निश्चित झाला। इंटर पार्टी टाइम टेबलच्या हिशोबानं 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाची निवडणूक निश्चित होतं। त्याच्यामुळे पहिले तर जिल्हाध्यक्षाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाची निवडणूक झाली। आणि आम्ही अनेक राज्यामध्ये राज्याचे अध्यक्ष आज निवड झालेली आहे। आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक अधिकारी 15 जूनच्याच बैठकीमध्ये डॉ. गौतम गोसावी यांची निवड घोषित झाली होती। त्याच्यामुळे ही सगळी यंत्रणा राबवण्याचं काम डॉ. गौतम गोसावी यांच्याकडे होतं। त्यांनी उत्तमरित्या ही यंत्रणा राबवली। सगळ्यांना टाइम टेबल पाठवला आणि एकच उमेदवार अर्ज भरल्यामुळे आपल्या जगप्पा कांबळे यांची निवड बिनविरोध त्यांनी घोषित केली। त्याच्यामुळे त्यांनी अतिशय सुंदर रीतीने यंत्रणा राबवल्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो। आणि तदनंतर जगप्पा कांबळे साहेब यांची निवड झाल्यानंतर जगप्पा कांबळे, गौतम गोसावी, आनंद खरात, हेमंत भोसले, धनंजय थोरात, शशिकांत रसाळ बसले आणि कमिटी कशी असावी अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि नवीन कमिटी नेमली गेली। खजिनदारपदी डॉ. गौतम गोसावींची फेरनिवड झाली, उपाध्यक्षांची निवड झाली, सरचिटणीसांची निवड झाली, चिटणीसांची निवड झाली। अतिशय योग्य अशा प्रकारच्या निवडी त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता ही जी नवीन टीम झालेली आहे ही टीम महाराष्ट्र पिंजून काढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करणार आहे। या नवीन टीमला मी शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम।
न्यूज 04 महाराष्ट्र मराठी.